तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर सर्वात आधी सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आम्हाला म्हणजे आज थोडंसं बाहेर जायचं होतं. तर आम्ही विचार केला नागपूरला वगैरे जायचं. टाकळघाट आणि नागपूरला म्हणून आम्ही चाललेलो, कारण आज होता सुट्टीचा दिवस. मुलांना आणि मिस्टरांना सगळ्यांना सुट्टी होती. तर आता म्हणून आम्ही आता आज निघालेलो आहे आणि चंद्रपूर ते नागपूर जायला जवळपास 4 तास लागतात. फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत इथे नागपूरला. नागपूरच्या हल्दीरामध्ये आम्ही थांबलो. अतिशय सुंदर आहे हे पाहायला. तर आज 15 ऑगस्टमुळे त्याला हॉटेल इतकं सुंदर सजवलं की खूप सुंदर. आणि 4 तास लागते म्हटल्यावर आम्ही नेहमी जामला थांबतो. पण जामला थांबलं की आम्ही नेहमी अशोका हॉटेलमध्ये वगैरे थांबतो, कारण तिथे चाय प्यायची इच्छा होते आणि चाय तर पितोच, त्याचबरोबर थोडासा नाश्ता पाणी, कारण सकाळी सकाळी निघणं होतं नागपूर जाणं म्हटलं तर त्याच्यामुळे मग सकाळी निघल्यामुळे नाश्ता फक्त करून घरून निघतो. पण येतात 1-1.5 तास 1.5-2 तास झाले की आपोआपच भूक लागायला लागते. तर म्हणून म्हटलं चला आता नाश्ता पाणी किंवा जे मुलांना खायचं असेल किंवा आपण खायचं आहे म्हणून आम्ही आता या हॉटेलमध्ये आलेलो. हॉटेल छान आहे, थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. छान आहे, म्हणजे 22चा जो आपल्याकडे आईला वगैरे भूक लागली होती आणि सगळ्यांनाच इडलीची वगैरे सगळ्यांना भूक लागलेली होती आणि आम्हाला प्यायचा होता चाय. तर त्याच्यामुळे मग आता आम्ही येऊन थांबलेलं हॉटेलमध्ये. फारशी काही गर्दी नव्हती आणि जस्ट नवीन हॉटेल वगैरे आहे, त्याच्यामुळे की काय पण थोडंसं एक्सपेन्सिव्ह असेल याच्यामुळे थोडीशी इथे भीड कमी होती. तेच जर आपण अशोका हॉटेलमध्ये गेलं तर तिथे भरपूर भीड असते. आणि सुंदर आहे हॉटेल, सुंदर आहे. थोडंसं म्हणजे इथे जे आता डोसा वगैरे आपण जे खातो, तर आपण जर दुसरीकडे तिथे कुठे डोसा खाल्ला तर ती जास्तीत जास्त 40-50 रुपयाला मिळून जातो. पण इथे जवळपास तो थोडंसं नाही का घेऊन घ्यायचं मी घेईल थोडंसं. जेवण करणार ना तुम्ही, जाऊन जेवण करणार तो त्यामुळे भेंडीची भाजी ना वरण बनवलं कोण खाणार ना, तिथं जाऊन जेवण टाकला ना. आता मला भेंडी नाश्ता इथं केला होता मी. ब्रेड आमलेट खाल्लं सकाळी, ते खाल्लं. मला वाटतं 10 वाजता फोन केला मी यायचं. तिथे आता आमचं सकाळी म्हणजे कोण नाश्ता पण आम्ही तर जेवण करून निघालेलो होतो, पण रवी भाऊ वगैरे काही जेवण करून निघालेला नव्हता. तर तो म्हणत आहे की मी भरपूर म्हणजे हेवीच माझा नाश्ता होता, त्याच्यामुळे तेवढं काही प्रॉब्लेम नाही, मला भूक काही लागली नाही. आणि तसंही टाकळघाटला जेवण वगैरे मिळतं असं काही नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं चला तिकडे पाहू. पण तिकडेही काही आम्ही जेवण वगैरे केलेलं नाही, कारण तिथे वेळ चालला होता. इथे काही मी पीक टाकत आहे जे खूप सुंदर आहे आणि इंडिपेंडन्स डेचे स्पेशल आहे. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो नागपूरला म्हणजे आम्हाला जायचं होतं मग डीमार्टला वगैरे गेले ना. आणि टाकळघाटचा सुद्धा ब्लॉग आहे, तर तुम्ही नक्की बघा. टाकळघाटचाच ब्लॉग मी वेगळ्या याच्यामध्ये टाकणार आहे. हा जरा वेगळा ब्लॉग आहे. तर इथे आम्ही डीमार्टला गेलेलो आणि का माहीत नाही, डीमार्टला एवढी गर्दी होती की कुठेही जा तुम्ही, कोणत्याही सेक्शनला जा, चपल्यांच्या जा, ड्रेसच्या जा, की भांड्यांच्या जा, की किराणाच्या जा, इतकी गर्दी होती की खूप गर्दी. एवढी गर्दी म्हणजे डीमार्टला एवढी गर्दी असतं असं वाटलंही नाही. आम्ही नागपूरच्या डीमार्टमध्ये एवढी गर्दी होती की आम्हाला चप्पलांच्या जागी भरपूर वेळ झाला चप्पल घेता. हालाकी चप्पल तर वहिनीची तुटलेली होती, पण त्यांनी चप्पल नाही घेतले, पण आम्हीच चप्पल घेऊन घेतल्या. आयुनी पिऊनी सगळ्यांनी घेऊन घेतल्या आणि मला तशा फारशा काही आवडलेल्या नाही आहे. चप्पलही नाही आवडली आणि मला इथले कपडेही फारसे काही तसे खूप काही आवडले नाही. तर पण मात्र मुलांनी घेतले. मुलांना कुठेही नाही, त्यांना सगळ्याच वस्तू आवडतात आणि त्या सगळ्याच घेतात. तर आता इथे बघत आहे आणि खूप वेळ झाला तरी पण आमचं चप्पलच बघणं सुरू आहे. आणखी तर दिल्ली दूरच होती, आम्हाला आणखी काही घ्यायचं होतं. मग मुलांना बॉटल्स हे वगैरे घेता आणखी वेळच होणार होता. तर इथे गेले की एवढ्या वस्तू दिसत होत्या की काय घ्यायचं काय नाही. मी पण मला बघितलं चपला वगैरे घेतो म्हणून, पण मला काही फारशा पसंत येईना. त्याच्यामुळे मग मी हातामध्ये घ्यायची आणि सोडून द्यायची. म्हणजे ते असं पायामध्ये टाकलं किंवा असंही मग दुरून तर छान दिसायची, पण त्याच्या जवळ गेलं आणि पायामध्ये ती चप्पल घातली की ते छान नाही वाटायचे, मग आणखी काढून ठेवायचं. तर अशा प्रकारेच ते होतं आणि भरपूर वेळ याच्यामध्ये गेलेला. आणि आज 15 ऑगस्टमुळे मला वाटतं तिथे ऑफर वगैरे तर असं काही नाही, ऑफर तर नेहमीच असते, पण आज गर्दी खरंच फार होती. आणि नागपूरवरून गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला रिटर्न नागपूरला यायचं होतं. आम्ही डीमार्टला जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा 7 वाजलेले होते आणि तिथून बाहेर निघालो तेव्हा जवळपास 9 वाजलेले होते. तरी पण काहीच घेणं नाही झालं, फक्त मुलांचे टिफिन आणि चप्पल बस एवढंच.
आणि इथे काय होतं तर आम्ही म्हणजे मी आणि पिऊ आम्ही जे चप्पल सिलेक्ट करत होतं तर आमच्या साईडच्या ज्या ताई आहेत त्याच चप्पल मागत होत्या. तुम्हाला होत नसेल तर माझ्याकडे द्या. आम्ही म्हटलं हो ताई इथे लागण तेवढ्या चप्पल आहेत तुम्ही घ्या ना इथल्या. तर त्या आमच्याचकडे मागत होत्या. बघा या ताई आहेत. पिऊ जी हातामध्ये चप्पल घ्यायची तर ते म्हणायचे दाखव मला ही चप्पल पाहू दे असं होत होतं. तर त्याच्यामुळे मग आम्ही पटकन 2 चप्पल उचलल्या आणि तिथून निघून गेलो. कारण ह्या ताई काय आम्हाला चपला म्हणजे ज्या आम्ही उचलतो त्याच उचलत होत्या. मला वाटतं त्यांच्याबरोबर कोणी दुसरं नव्हतं. आम्ही दोघी होतो. दोघी छान निवडायचो आणि त्यांना मात्र त्याच आवडायच्या. तर अशा प्रकारे थोडंसं झालं. थोडीशी मजाही आली. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही म्हटलं चला आता झालं इथलं. आता आयूचं होतं. आयू पिऊ आणि मी आम्ही दोघी इकडे होत्या सँडल आणि चप्पल सिलेक्ट करत. त्याचप्रमाणे आयूचे पप्पा ते दोघे जण तिकडे होते. आपले बूट वगैरे सिलेक्ट करत होते. बूट शूज वगैरे. मी म्हटलं चला हे करत आहे. आणि इथे असं होतं एकाच ठिकाणी जर आपण सगळेजण थांबलो असतो ना तर कोणाचंच काही घेणं नसतं झालं. त्याच्यामुळे रवी भाऊ वगैरे होते ते सगळेजण तिकडे गेले. त्यांना जे घ्यायचं होतं त्यांनी ते घेत होते. आम्हाला जे घ्यायचं ते आम्ही घेत होतो. त्यातल्या त्यात पिऊ मी वेगळी होती. आईचे पप्पा ते वेगळे होते. म्हणजे असं झालं होतं कारण गर्दी फार होती. आणि त्या गर्दीमध्ये जर एकाचंच निवडत बसलं तर काहीच घेणं होणार नव्हतं. आणि वेळसुद्धा भरपूर होत होतं. कारण इथून ते आणखी रिटर्न चंद्रपूरला यायचं होतं. तर आणि रात्रीची वेळ. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्याला जायचं आहे. आणि त्यातल्या त्यात भूक एवढी लागलेली होती. कारण मी सांगितलं आम्ही तर जेवण करून निघालेलो होतो. पण आमच्याबरोबर म्हणजे रविभाऊ वगैरे वहिनी वगैरे होत्या. तर त्यांनी काही जेवण तसंही केलं नव्हतं. आणि त्यांना दिवस पूर्ण गेलेला होता. जवळपास सायंकाळचे 7 वाजले. इथून निघाले आम्हाला 9 वाजले. आणि आम्ही चंद्रपूरला येतपर्यंत आम्हाला 12 वाजलेले होते. मात्र येता मग आम्ही एका हॉटेलमध्ये वगैरे थांबलो आणि तिथे जेवण केलं. तर जवळपास आम्हाला 10:30 झालेले होते. इथेच आम्हाला पोटाला भूक वगैरे भरपूर लागलेली होती. असं वाटत होतं तर कुठेतरी जाऊन जेवण करावं. इथे बघा 199ला भरपूर चपला होत्या. पण मला असं वाटतं ह्या चपला आपल्या चंद्रपूरलाही चांगल्या रीतीने चांगल्या ह्याच्यात मिळून जातील. त्याच्यामुळे मला इथे काय फारसं तेवढं काही असं सांगायचं तर आवडलेलं नाही. आणि मग आता समोर वगैरे गेलं. किराणा मात्र वाजवी दरात मिळतो. तर किराणा घ्यायसाठी परवडतं. आणि मी डीमार्ट दाखवत आहे. तर मी सुद्धा काही डीमार्टला गेले नाही. माझा एक फर्स्ट टाईमच होता. पण असं काही वाटलेलं नाही मला म्हणजे सांगायचं तर. आणि इथे पिऊ आणि आयू आणि त्याचे पप्पा दोघे जण शूज घेत आहे. यांचंसुद्धा आमच्यासारखं असतं. म्हणजे आम्हाला म्हणतात ते की तुला वेळ लागतो. पण मला वाटतं आमचं तरी घेऊन झालं आणि आम्ही यांच्याजवळ आलो. पण मात्र यांचं अजूनही घेऊन झालेलं नव्हतं. ते विचारच करत बसले होते काय घ्यायचं. आणि मी म्हटलं चला तुम्ही विचारच करत बसा. आम्ही आणखी थोडंसं काहीतरी फिरून येतो. तर तिथं पण कोणत्या दिशेने जावं आणि कोणत्या साईडने जावं हे कळत नव्हतं. मात्र जिकडे तिकडे चपला दिसत होत्या. आणि ड्रेसकडे गेले तर ड्रेस बेडशीट असं होतं तिथे. तर मी भरपूरचा वेळ याच्यामुळेच आमचा इथे गेलेला. तर हे बघा इथे असं ठेवून आहे की कोणती उचलून कोणती नाही. तर मात्र एक आहे की दुकानामध्ये गेले की त्यांना दाखवा हे दाखवा ते दाखवा. आणि दुकानवाले आपल्याला विचारतात कितीपर्यंत पाहिजे, कशी पाहिजे, कोणतं पॅटर्न पाहिजे. पण इथे मात्र असं नव्हतं. म्हणजे तुमच्यासाठी सगळंच अवेलेबल होतं. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. आणि नको असेल तरी काही नाही. दुकानात मात्र गेलं की नको म्हटलं की ते आणखी थोडं ओरडतात. पण असं काही नाही. आपल्या मताने घ्या नाही तर नका घेऊ. मग आम्हाला दिसले गॉगल्स. तर म्हटलं चला आता आम्हाला गॉगल्स घ्यायचा होता. पण इथे म्हणजे ते चष्मेसुद्धा आम्हाला आवडले नाहीत. म्हणजे असे काही फारसे नव्हते. आणि या रेंजमध्येच बाहेरही मिळून जातील. आणि त्यातल्या त्यात असे खूप पॉश नाही वाटले. आणि खूपसे तर लोकांनी ते घेतात आणि ठेवून देतात. तर अर्धे ते चष्मे तिथे फुटलेलेच होते. तर त्याच्यामुळे विचार केला. एक आवडलासुद्धा आम्हाला. पण त्याचाही थोडासा काच निघलेला होता. त्याच्यामुळे मग आम्ही तो घेतला आणि मग ठेवून दिलेला. म्हटलं तिकडे जाऊन म्हणेल तर मग आणखी आपल्याला घ्यावंच लागलं. त्याच्यापेक्षा मग आम्ही इकडेच ठेवून दिलेलं. त्याच्यानंतर मग आता पिऊला बो वगैरे घ्यायचे होते. हेअर पिन वगैरे. तर मग तिने आता हेअर पिन वगैरे बघत आहे. मी म्हटलं घे तुला जे पाहिजे ते घेऊन घे. आणि मग त्याच्यानंतर मग आता आम्हाला इथे हेअर पिन वगैरे आम्ही घेता मग आयू वगैरे आलेला. आयूच्या पप्पाचं आणि आयूचं आत्ता झालेलं होतं. आयूला शूज घेऊन मग इथे लिची घेत होती. वॉटर बॉटल स्कूलसाठी. मुलांना कितीही बॉटल असो पण त्यांना कमीच असतात. तर ती म्हणत आहे की मला बॉटल पाहिजे. आणि ती बॉटल छोटी म्हणजे तिच्याकडे आहे ऑलरेडी पण तरी पण तिला ती हवी आहे. तर मी म्हटलं तुला पाणी पुरत नाही ते सर्वात मोठी बॉटल घे म्हणून मी तिला दाखवत आहे. तर ती हसत आहे. आणि त्याच्यानंतर तिचं झालं आईचं सुरू झालं की मला एक बॉटल पाहिजे. घरी कितीही बॉटल असं मुलांना कुठे नेलं की त्यांना ते नवीन लागतं. तर त्याच्यामुळे मग त्याला आता वॉटर बॉटल मी म्हटलं चला तू एक घेऊन घे.
तर आयूनी तर आपल्या मामाला घेऊन मागितलेलीच होती. आता आयू म्हणत नाही मला पाहिजे माझी म्हणून मग आता आयूलाही आम्ही वॉटर बॉटल घेऊन देतो. आता त्यातल्या त्यात लिचीचं झालं आणि मी बघत आहे कोणती घेऊ म्हणून. तर आणि मग त्यातल्या त्यात मग मी आईला एक निवडली वॉटर बॉटल आणि एक त्याला टिफिन. तर ह्या दोन्ही वस्तू मग मी म्हटलं चला आता इथे मला बरं वाटले आणि मग मी इथे घेऊन घेतले दोन्हीही आणि आईचंसुद्धा मग निपटवलं. तर इथे बहिणी भाऊ वगैरे घेत होते, काही कपडे वगैरे होते तर कपडे वगैरे बघत होते. लेडीज कपडे तेवढे काही खास नव्हते म्हणण्यापेक्षा मला नाही आवडले असं काही नाही, म्हणजे होते त्याचा म्हणजे वाजवी दर होता, त्याचं काही नव्हतं. बेडशीट वगैरे खूप सुंदर होत्या पण विथ पिलो कवर नव्हत्या, त्याच्यामुळे मग तीही थांबून गेलो आम्ही. आणि अशा प्रकारे मग आमचं मॉल झालं फिरणं आणि मॉल फिरता फिरता मग आम्हाला खायची होती आईस्क्रीम वगैरे. मग आम्ही आईस्क्रीम खायला म्हणून मग म्हणजे मॉल फिरता फिरता आम्ही आईस्क्रीम वगैरे खायला जातो म्हटलं, पण आता आईचं आणखी अटकलेलं होतं की त्याला जे वॉटर बॉटल घेतली ती आवडली नाही, त्याच्यामुळे आणखी रिटर्न येऊ ते बघतच आहे. मी म्हटलं तू बघ तोपर्यंत मी बेडशीट्स वगैरे बघते आणि पिऊला म्हटलं तू पकड मोबाईल आता मी बघते थोड्या वेळ बेडशीट वगैरे. आणि एका हाताने व्हिडिओ घेणं आणि दुसऱ्या हाताने मोबाईल बघणं ते काही होत नव्हतं. तर अशा प्रकारे आमचं झालं तिथे. मग त्याच्यानंतर आम्ही हॉटेल आहे आलिशान इथे गेलेलो. इथे जाऊन मग भूक लागलेली आम्हाला, भद्रावतीला येऊन इथे जेवण केलेलं आणि इथे काहीसे फोटोज घेतले. इथे ही चेअर ठेवलेली अतिशय सुंदर वाटतं, तिथे मस्त बसून सगळ्यांनी फोटो काढले. आम्ही मस्त जेवण वगैरे केलं. त्यानंतर मग आम्ही आलेलो घरी. येता आम्हाला 12 वाजले, दुसरा दिवस निघालेला होता. अशा प्रकारे आमचा झाला व्हिडिओ एंड.